गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सी हा कॉन्सेप्ट बघणार आहोत, आयसोलेशन. लास्ट लेक्चरला आपण बघितलं जेनेटिक व्हेरिएशन अँड नॅचरल सिलेक्शन. त्याच्यामध्ये आपण नॅचरल सिलेक्शनमध्ये आपण क्रोमोझोमल ॲब्रेशन्स, जेनेटिक ड्रिफ्ट, जीन फ्लो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे सगळे आपण कॉन्सेप्ट बघितले. जीन म्युटेशन. आज आपण बघणार आहोत आयसोलेशन. हे 3 मेकॅनिझम आहेत. मी परत सांगतोय, जेनेटिक व्हेरिएशन आणि आज आपण बघणार आहोत आयसोलेशन. आयसोलेशन इज द सेपरेशन of the population of a particular species into smaller unit which prevent interbreeding between them. खूप चांगला कॉन्सेप्ट आहे बघा. आयसोलेशन म्हणजे सेपरेशन. आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ ए पर्टिक्युलर स्पेसीज इंटू स्मॉलर युनिट विच प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन देम. आता एक तुम्हाला मी उदाहरण देतो. एक मोठा डोंगर आहे, जंगल आहे. जंगलाच्या पूर्वेला एक डोंगर आहे आणि ह्या डोंगरावरती एक 50 हरणं आहेत. ह्या 50 हरणामध्ये 2 ग्रुप आहेत, 2 ट्रूप आहेत. ह्यातला एक ग्रुप डोंगराच्या पलीकडे गेला आणि पलीकडे गेल्यामुळं त्यांना परत इकडं येता आलं नाही. त्यामुळं तो ग्रुप तिकडंच राहिला परमनंटली. त्यामुळं 2 ग्रुप झाले. एक ग्रुप ए डोंगराच्या पलीकडचा आणि ग्रुप बी डोंगराच्या इकडचा, म्हणजे जो ओरिजिनल ग्रुप आहे. ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल ग्रुपमधून काही हरणं डोंगराच्या त्या साईडला गेले आणि ते काय झाले, सेपरेट झाले. असे सेपरेट झाले की ह्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग झालं नाही. म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी मधल्या डिअरचं, हरणांचं इंटरब्रीडिंग झालं नाही आहे. तर ही जी कॉन्सेप्ट आहे ह्याला आम्ही काय म्हणतोय, आयसोलेशन. सो स्मॉल ग्रुपमध्ये त्यांचं डिव्हिजन होतं आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. सम बॅरियर विच प्रिव्हेंट जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. आणि त्यामुळं ग्रुप ए आणि ग्रुप बी ह्यांचा काहीही संबंध येत नाही. लक्षात का? त्यामुळे ग्रुप एमधले जे जीन्स आहेत ते ग्रुप एमध्ये राहतात, ग्रुप बीमधले ग्रुप बीमध्येच राहतात. लक्षात आलं? सो नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑपरेटेड इन नेचर अँड देअरफॉर डायव्हर्जन्स अँड स्पेशिएशन मे ऑकर. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये डायव्हर्जन पाहायला मिळतं. स्पेशिएशन म्हणजे नवीन एखादी स्पेसीज तयार व्हायला सुरुवात होते. लक्षात आलं? पुढं, द आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑफ 2 टाईप्स, नेमली जिओग्राफिकल आयसोलेशन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. मग याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय की जिओग्राफी चेंज होते. म्हणजे भौगोलिक ज्या अवस्था आहेत किंवा भौगोलिक ज्या स्थिती आहेत त्या चेंज होतात. लक्षात आलं? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अस्वल, आपल्याकडचं जे अस्वल आहे ते काळं असतं आणि काश्मीरमधलं अस्वल आहे ते पांढरं आहे. लक्षात आलं का? तिकडची मांजरे वेगळे आहेत, इकडची मांजरे वेगळे आहेत. तिकडचे बर्ड्स वेगळे आहेत, इकडचे बर्ड्स वेगळे आहेत. दॅट इज जिओग्राफिकल आयसोलेशन. आणि जे सेकंड आहे ते आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. पहिल्यांदा आपण बघूया जिओग्राफिकल आयसोलेशन. बघा, आयसोलेशन म्हणजे काय की सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ ए पर्टिक्युलर स्पेसीज इंटू स्मॉलर युनिट विच प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग. ज्यावेळी एखाद्या स्पेसीजमध्ये त्यांच्या पॉप्युलेशनमध्ये ग्रुप होतात आणि हे ग्रुप पूर्णपणे सेपरेट होतात. त्या ग्रुपमध्ये इंटरब्रीडिंग अजिबात होत नाही आहे, बरेच कालावधी, बरेच जनरेशन. त्यामुळं ती स्पेसीज वेगळी होते, ही स्पेसीज वेगळीच राहते. बरोबर आहे? मग हे काय होतं तर एक जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे होतं किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे होतं. बघूया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशनला दुसरं नाव दिलेलं आहे फिजिकल आयसोलेशन. इट ऑकर व्हेन अँड ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 2 or more ग्रुप बाय जिओग्राफिकल बॅरियर सच ॲज रिव्हर, ओशन्स, माउंटन, ग्लेशियर्स एक्सेट्रा. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ओरिजिनल पॉप्युलेशन म्हणजे साधारण हरणं 100 आहेत. ह्या 100 हरणामध्ये 3 ग्रुप झाले, 30-30, 40. बरोबर आहे? आणि अचानक नदीला पूर आला आणि जी हरणं त्या नदीच्या त्या साईडला आहेत, म्हणजे विरुद्ध दिशेला आहेत, ते तिकडंच राहिले आणि इकडे राहिले. ते तिकडंच गेले, हे इकडे गेले. त्यामुळं ओरिजिनल पॉप्युलेशनचं किती ग्रुप झाले तर 3 ग्रुप झाले. असं आलं का? त्यामुळे हे 3ही ग्रुप काय झाले, आयसोलेट झाले.
द सेपरेटेड ग्रुप आर, मग हे का झाले, मग कुणामुळे होतात जंगलामध्ये, रिव्हर, ओशन म्हणजे समुद्रामुळं, माउंटन डोंगर आहे, ठीक आहे, डोंगराच्या पलीकडचा आणि अलीकडचा भाग पूर्णपणे वेगळा असतो, ग्लेशियर्स बर्फाळ प्रदेशामध्ये, तर वेगवेगळ्या कारणांच्यामुळं हे ग्रुप काय होतात, आयसोलेट होतात. द सेपरेटेड ग्रुप आर एक्सपोज टू डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड दे अक्वायर्ड न्यू ट्रेट बाय म्युटेशन. आता बघा, डोंगराच्या त्या साईडला तिथलं वातावरण वेगळं आहे, तिथले प्लांट्स वेगळे आहेत, तिथल्या ज्या सगळ्या फिजिकल कंडिशन्स आहेत त्या सगळ्या वेगळ्या आहेत, त्यामुळं त्यांच्यामध्ये नवीन नवीन कॅरेक्टर यायला सुरुवात होते. त्यालाच आम्ही काय म्हणतो, ट्रेड, म्हणजेच त्यांच्यामध्ये काय होतं, म्युटेशन होतं. द सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप अ डिस्टिंक्ट जीन पूल अँड दे डू नॉट इंटरब्रीड. ठीक आहे. सो दस द न्यू स्पीस हॅव बीन फॉर्म बाय जिओग्राफिकल आयसोलेशन. फॉर एक्झाम्पल डार्विन्स फिंचेस. डार्विनं फिंचेसचं एक एक्झाम्पल दिले. एकाच पक्षामधून 5-6 एकाच बर्डपासून 5-6 प्रकारचे बर्ड्स तयार होतात एकाच लँडवरती, की ज्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. तर हे झालं पहिल्यांदा जिओग्राफिकल आयसोलेशन. आता बघा, जो ग्रुप बाहेर पडलेला आहे, ग्रुप ए, आता ह्या ग्रुप एमध्ये काय झालं, जिओग्राफिकल आयसोलेशन झालं, नवीन ट्रेट तयार आले, त्याच्यामध्ये म्युटेशन झालं. चुकून त्यातला एखादा हरण जर ग्रुप बीमध्ये गेलं तर ग्रुप बी आणि ग्रुप एमध्ये पुन्हा काय होत नाही, रिप्रोडक्शन हा प्रकार होत नाही. याचा अर्थ ग्रुप एमधले जे हरण आहे ह्यांच्यामध्ये बदल झालेला असतो. ह्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, जिओग्राफिकल आयसोलेशन. आता जे सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, ते आपण बघूया. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल अँड स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन. इट प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन पॉप्युलेशन. आता हे खूप छान आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ह्याच्यामध्ये काय होतं की 2 ग्रुप आयसोलेट होतात. का होतात, कारण का त्यांच्यामधलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते चेंज होतं, त्यांचा जो जीन पूल आहे तो चेंज होतो, किंवा स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन, ते ज्यांचे जेनायटल ऑर्गन आहेत मेल फिमेलचे ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये चेंज झाल्यामुळं ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. आणि हे होऊ शकत नाही म्हणजेच तो ग्रुप वेगळा झालेला असतो, म्हणजेच त्यांच्यामध्ये स्पेशिएशन झालेलं असतं, म्हणजेच ती नवीन स्पेसिसमध्ये कन्वर्ट झालेली असते. बरोबर आहे. मग ह्याने दिलेले आहेत टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. मग हे कसे आयसोलेट होतात, ह्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. त्यातला पहिला ए आहे प्रीमेटिंग और प्रीझायगोटिक आयसोलेशन मेकॅनिझम. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. प्रीमेटिंग म्हणजे मेटिंगच्या आधीच किंवा प्रीझायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. ज्यावेळी ब्रीडिंग होतं आहे किंवा जो ब्रीडिंग स्पॅन आहे हा वेगळा असतो, ठीक आहे, त्यामुळं फर्टिलायझेशन होत नाही. आणि फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाहीत, स्पर्म आणि एग एकत्र येत नाहीत, याचाच अर्थ फर्टिलायझेशन होत नाही, त्यामुळं झायगोट फॉर्मेशन होत नाही. लक्षात आलं का. त्यातला पहिला आहे स्मॉल 1 हॅबिटेट आयसोलेशन, दॅट इज इकॉलॉजिकल आयसोलेशन. बघा, पहिला प्रकार कुठला आहे, हॅबिटेट आयसोलेशन और इकॉलॉजिकल आयसोलेशन. आपण काय बघतोय, प्रीमेटिंग. द मेंबर ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिकल रिजन बट ऑक्युपाय सेपरेट हॅबिटॅट सो दॅट पोटेन्शियल मेट डू नॉट मीट. बघा, एकाच ह्याच्यामध्ये राहिले असेल तर सुद्धा त्यांचा जर हॅबिटॅट वेगळा असेल तर त्यांच्यामध्ये काय होत नाही, पोटेन्शियल मेट होत नाही. सेकंड, सीझनल और टेम्पोरल आयसोलेशन. Members of a population living in the same geographical region but the sexual maturity of different years or different times of the year. आता हे टायगरमध्ये पाहायला मिळतं, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळी मेलमध्ये ज्यावेळी गॅमेट असतात त्यावेळी फिमेल ही हीट पिरियडवरती नसते, म्हणजे फिमेलला इंटरकोर्स करण्याचा जो सीझन आहे तो तिला नसतो. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी आता आपण एक्झाम्पल घेऊया की नोव्हेंबर महिन्यामध्येच त्यांच्यामध्ये मीटिंग होते, बरोबर आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या ऐवजी डिसेंबरमध्ये ती हीट पिरियडवरती येते, त्यामुळं त्यांच्यामध्ये मीटिंग होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. थर्ड, इथॉलॉजिकल आयसोलेशन. ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर ऑफ ए पॉप्युलेशन डू नॉट मेट. बघा, ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर ऑफ ए पॉप्युलेशन डू नॉट मेट. आता स्पेसिफिक बिहेवियर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का रे, ती साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये कोकिळा कुहू करत असते, ठीक आहे. लगेच तिकडून त्याला रिस्पॉन्स येत असतो मेलचा.
बरोबर आहे. म्हणजे हा जो रिस्पॉन्स आहे, काही याच्यामध्ये काही सरडे आहेत की या सरड्यांच्यामध्ये मेलला ब्ल्यू कलरची अशी झालर येते. याचा अर्थ फिमेलला समजतं की हा आपलाच मेंबर आहे, मग ती मीटिंग करते. किंवा सगळ्यांना माहिती आहे की मोर आहे, मोर काय करतो मीटिंगच्या वेळी त्याचा पिसारा फुलवतो. बरोबर आहे. त्याच्याकडं ॲप्रोच कोण होते, फिमेल होते. तर हे बिहेवियर आहेत. बरोबर, ह्याला आम्ही काय म्हणतो इथॉलॉजिकल बिहेवियर. हे जर एकमेकांनी इथॉलॉजिकल बिहेवियर यूज केले नाही तर त्यांच्यामध्ये ॲब्सोल्युटली मेटिंग होणार नाही आहे. फोर्थ आहे मेकॅनिकल आयसोलेशन. सो मेंबर ऑफ टू पॉप्युलेशन हॅव डिफरन्स इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ठीक आहे. आता दोन ह्याच्यामध्ये आयसोलेशनमधला हा एक मुख्य घटक आहे की डिफरन्स इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, ह्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळे यांच्यामध्ये मेटिंग होऊ शकत नाही. त्यामुळं मेकॅनिकल आयसोलेशनच्या फोकसवरती ह्या ग्रुपमध्ये मेटिंग होत नाही. त्यामुळे ही स्पेसिस काय होते, बदलते. ए बघितलं आपण, आता बी बघूया. ए बघितलं प्री मेटिंग म्हणजे मेटिंगच्या आधी, म्हणजे मेटिंग होणार नाही अशी घेतलेली काळजी. त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, प्री मेटिंग किंवा प्री झायगोटिक बॅरियर. आता आपण बघूया पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर. आता मेटिंग झाले पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. पहिला आहे गॅमेट मॉर्टेलिटी. द गॅमेट्स हॅव लिमिटेड लाईफ स्पॅन. सगळ्यांना माहिती आहे की गॅमेट जे आहे हे 1 दिवस 2 दिवस मॅक्झिमम राहतात. ड्यू टू वन ऑफ द अदर रिझन, इफ युनियन ऑफ टू गॅमेट्स डज नॉट ऑकर इन द गिवन टाईम, इट रिझल्ट्स इन द गॅमेट मॉर्टेलिटी. आता गॅमेट मॉर्टेलिटीमध्ये प्रॉब्लेम आहेत की बऱ्याच ह्याच्यामध्ये गॅमेट्समध्ये जो लाईफ स्पॅन आहे त्यांचा लाईफ स्पॅन हा कमी आहे, त्यामुळे त्याची मॉर्टेलिटी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जाणवावे लागतात. सेकंड आहे झायगोट मॉर्टेलिटी. हिअर एग इज फर्टिलाइज. म्हणजे बघा, काही ॲनिमलमध्ये मेल आणि मेलमधला स्पर्म आणि फिमेलमधलं एग ह्यांचं युनियन होतं, फर्टिलायझेशन होतं. पण जो झायगोट फॉर्म होतो हा झायगोट काय होतो, डाय होतो, त्याचा डेथ होतो. त्याची भरपूर कारणं आहेत. याचा अर्थ काय, झायगोट मॉर्टेलिटी. काही ॲनिमलमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. थर्ड आहे हायब्रिड स्टरिलिटी. आता हायब्रिड स्टरिलिटीचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की गाढव आणि घोडा. आता गाढव आणि घोडा ह्याचा ज्यावेळी आपण क्रॉस होतो त्यावेळी तयार होतो खेचर की 50% घोडा 50% गाढव. आणि हे जे खेचर आहेत, म्यूल आहेत, हे नेहमी स्टाईल असतात, त्यांच्यापासून पुढची पिढी तयार होत नाहीत. सो म्यूल्स इज अन इंटरजेनिक हायब्रिड विच इज स्टराईल. इंटरजेनिक म्हणजे काय, 50% डॉंकी 50% हॉर्स. सो हायब्रिड डेव्हलप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजेनेसिस, दॅट इज मिओसिस. ओके, म्हणजे हायब्रिड्स आर स्टराईल. ठीक आहे. म्हणजे आज आपण काय बघितलं की आज आपण आयसोलेशन बघितलं, आयसोलेशन रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन बघितलं. त्याच्या आधी आपण जिओग्राफिकल आयसोलेशन बघितलं. आयसोलेशनमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशन, त्यालाच आम्ही म्हणतो फिजिकल आयसोलेशन. हे ओशन, रिव्हर, माउंटन, ग्लेशियर्समध्ये होतं आणि त्यामुळं 2 ग्रुपमध्ये मीटिंग होऊ शकत नाही बरेच का. दोन्ही स्पेसिसची जी जिओग्राफी आहे ती पूर्णपणे वेगळी असते आणि त्यामुळे ह्यांच्यामध्ये पोटॅन्शियल मेट होऊ शकत नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे डार्विन्स फिंचेस. तर डार्विन्स फिंचेस हे एक्झाम्पल गॅलोप आयलँडमधलं आहे की डार्विन ह्याच्यावरती अभ्यास केला. एकाच पक्षापासून 5-6 प्रकारचे पक्षी तयार झाले आहेत. म्हणजे काही इन्सेक्ट खातात, काही फ्रूट्स खातात, काही सीड्स खातात, काही ओमनिवर्स आहेत, काही काय वाटेल ते खातात. ठीक आहे. म्हणजे एकाच जिओग्राफी बदलली की पक्षामध्ये काय झालेलं आहे, आयसोलेशन झालेलं आहे. असं हे डार्विन्स फिंचेसचं एक्झाम्पल तिथं लागू होतं. जिओग्राफिकल आयसोलेशन बघितलं. पुन्हा आपण काय बघितलं, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. त्याच्यामध्ये टाईप आहेत 2. प्री मेटिंग म्हणजे मेटिंग होण्याच्या आधीचं आयसोलेशन, दॅट इज प्री मेटिंग आयसोलेशन और प्री झायगोटिक आयसोलेशन. आणि दुसरं आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर. आता प्री मेटिंगमध्ये पुन्हा एक्झाम्पल आहेत. पहिलं आहे हॅबिटेट आयसोलेशन. म्हणजे त्यांचे जे हॅबिटेट आहेत ते पूर्णपणे काय होतात, चेंज होतात. आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो की आपल्या राजस्थानमधला उंट आणि दुबईमधला उंट, फरक आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे, लक्षात का, कारण तिथली जिओग्राफी वेगळी आहे, तिथलं इकॉलॉजी वेगळी आहे, इथली इकॉलॉजी वेगळी आहे. सर पहिल्यांदा आहे हॅबिटेट आयसोलेशन और इकॉलॉजिकल आयसोलेशन. सो मेंबर ऑफ पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिकल रिजन बट ऑक्युपाय सेपरेट हॅबिटॅट सो दॅट पोटेन्शियल मेट डू नॉट मीट.
ठीक आहे. जरी जॉग्राफिक रिजन सेम असला पण त्यांचा जो हॅबिटेट आहे तो वेगळा असल्यामुळं त्यांच्यामध्ये पोटॅन्शियल मेट होत नाही. सीझनल ऑर टेम्पोरल आयसोलेशन. ओके. सो मेंबर्स ऑफ a population living in the same geographical region but the sexual maturity at different years and different times of the year. म्हणजे एका सीझनमध्ये राहतात पण त्यांची जी सेक्शुअल मॅच्युरिटी आहे ही काय असते, कमी जास्त होते. कमी जास्त म्हणजे काय, एकतर पुढे जाते किंवा मागे जाते. ज्यावेळी मेलला इच्छा असते मीटिंग करायची त्यावेळी फिमेलला नसते, किंवा ज्यावेळी फिमेल असते त्यावेळी मेलला नसते. त्यामुळे काय होऊ शकतो, यांच्यामध्ये पोटेन्शियल मेट होऊ शकत नाही. त्यामुळे याचा अर्थ ती स्पेसीज आणि त्या वाघाची स्पेसीज पूर्णपणे वेगळी झालेली आहे, त्यांच्यामध्ये आयसोलेशन झालेलं आहे हे सिद्ध होतं. पुढचं आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन. हे बिहेवियर आहे, मीटिंग बिहेवियर. हे जर बिहेवियर झालं नाही तर मीटिंग होणार नाही. हे जे सिग्नल्स आहेत हे सिग्नल जायला पाहिजेत. मेकॅनिकल आयसोलेशन. सो मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन हॅव डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये काही चेंज होतो त्यामुळे मीटिंग होऊ शकत नाही. ठीक आहे. आता एकतर फिमेल हाईटला आहे, मेल लहान आहे तर मीटिंग होणार नाही आहे, बरोबर आहे. किंवा असे काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि त्यामुळे काय होतं, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पूर्णपणे चेंज होतं. सेकंड बघितलं आपण पोस्ट मेटिंग ऑर पोस्ट झायगोटिक बॅरियर. आता मेटिंग झालं आहे, प्रॉब्लेम आहे, गॅमेट मॉर्टिलिटी, स्पर्मची संख्या कमी आहे, एकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे काय होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, गॅमेट्स मॉर्टॅलिटी हे एक मुख्य कारण आहे. आता गॅमेट चांगले आहेत, बरोबर आहे, फर्टिलायझेशन झालं, झायगोट फॉर्म झाला तर झायगोटच काय होतं, अचानक मरून जातो आहे. सो झायगोट मॉर्टिलिटी. आणि हायब्रिड स्टेरिलिटी म्हणजे काही प्राण्यामध्ये मीटिंग होते, म्हणजे आता डॉंकी आणि हॉर्स ह्यांचं मीटिंग होते. मीटिंग झाल्यावरती काय होतं आहे की जो ॲनिमल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, म्यूल म्हणतो. म्यूल म्हणजे खेचर, 50% गाढव 50% घोडा. तर हे जे म्यूल्स आहेत, आता म्यूल हा मेल आहे किंवा म्यूल हे फिमेल आहे, तर ह्यांच्यामध्ये म्यूलमध्ये मेटिंग होत नाही. दे आर स्टराईल. स्टराईल म्हणजे काय की त्यांचा वापर फक्त आपण कामासाठीच करू शकतो, त्यांचा उपयोग किंवा त्यांच्यापासून पुढची पिढी तयार होऊ शकत नाही. इथं हा कॉन्सेप्ट संपला आहे. नेक्स्ट लेक्चर आपण पुढचा प्रकार बघूया, ह्युमन इव्हॉल्युशन.